परिसर जर आपण बघितला तर एकदम छान वातावरण आहे. कुत्रा पण ठेवलाय तर उगाच आपण रिस्क नको घेऊया आणि जाऊया इथून. हे बघा, हे आहे साहेबाचं धरण. ते बघा ते बघा ते बघा, मशीनचा कळप आला इकडे. अरे बापरे, मला यायचं होतं तुझ्या घरी. का? नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं गाव पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये मी सध्या ज्या गावात राहते ते गाव आपण पाहणार आहोत. राजापूर शहराला अगदी लागूनच असलेलं हे गाव आहे. त्यामुळे या गावाच्या काही भागाचं शहरीकरण झालेलं आहे. असं असून सुद्धा या गावातल्या ग्रामीण भागात मात्र गाव पण अजूनही टिकून आहे. तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी या गावच्या शहरीकरण झालेल्या भागात राहते, त्यामुळे मला पण या गावात काय आहे हे पाहण्याचं कुतूहल आहे. सुरुवातीलाच आपल्याला इथे या ताई सरपणाची लाकडं जमा करताना दिसत आहेत. पावसाळ्याच्या आधी या गोष्टी कोकणात केल्या जातात. इथे एक छोटीशी शाळा दिसतेय. निसर्गाच्या सानिध्यात असलेली जिल्हा परिषदेची सुंदर अशी मराठी शाळा. मगाशी शाळेच्या वरती नाव वाचून तुम्हाला कळलंच असेल की आपण कोदवली गावात आहोत. आणि डाव्या बाजूला इथे एक मंदिर दिसतंय आपल्याला. संध्याकाळची वेळ आहे आणि गुरं पण चरून आपापल्या घरी परतताना दिसत आहेत. हा रस्ता पुढे जाऊन आडिवरे पावसमार्गे रत्नागिरीला जातो आणि आता आपण उजवीकडे वळून गावातल्या एका वाडीत प्रवेश करतोय. दोन्ही बाजूला झाडे आणि मधून जाणारा निमुळता रस्ता पाहून गावातल्या वाडीची चाहूल लागते. आजूबाजूला कौलारू घरे आणि नारळी, पोपळी, आंब्याच्या बागांनी वाडी सजलेली दिसते. संध्याकाळची वेळ आहे. सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरलेली आहेत आणि वाडीच्या सौंदर्यात अजून भर घालत आहेत. इथे कोदवलीची ग्रामपंचायत आहे. वाडीतून पुढे आल्यावर नदीवर एक छोटा पूल दिसला. इथलं वातावरण छान वाटतंय, त्यामुळे इथे थोडा वेळ थांबूयात. म्युझिक आपण म्यूट करणार आहोत. आता तुम्ही फक्त निसर्गाचा आवाज ऐका. कसं वाटलं? निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचा आवाज ऐकत राहणं ही सुद्धा एक प्रकारची थेरपीच आहे. इथे एक D.Ed कॉलेज दिसतंय. भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक इथे निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेत आहेत. पुढे आपल्याला एक मंदिर दिसतंय. मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात.
हां 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 बरोबर बरोबर. इथे 3 मंदिर आहे. एक शंकरेश्वर मंदिर, त्यानंतर इथे मानेश्वराचं मंदिर आहे आणि इथे महाकालीचं मंदिर आहे. हा परिसर जर आपण बघितला तर एकदम छान वातावरण आहे. आजूबाजूला सगळीकडे झाडी आहेत. त्यानंतर या बाजूला आंब्याच्या बागा आहेत. त्याच्या मागे शाळा आहे कोदवलीतली एक. आणि एवढा निसर्गरम्य परिसर आहे ना हा, की मला ऐकायला येत असेल. पक्ष्यांचे पण भरपूर आवाज येतात. इथे मग असे काकासुद्धा बसलेले. आम्ही आलो तेव्हा ते काका सांगत होते की मी मुंबईलाच राहतो, पण आता मी रिटायर झालो आहे म्हणून मी गावी राहायला आलो आहे. आणि गावी आल्यावरती मी संध्याकाळचं इथे येऊन बसतो, बरं वाटतं मला. तर एवढं हे पवित्र स्थान आहे. तर तुम्ही जर कधी कोदवलीत आला तर इथे नक्की भेट द्या. मंदिराच्या बाहेर पण तुम्ही बघू शकता की किती छान वातावरण आहे. असा छोटासा एक रस्ता जातोय आणि इथे वरतीच एक शाळा आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की त्या शाळेतली मुलं किती लकी असतील. आणि हे बघा, शाळेच्या पुढेच हे केवढं मोठं वडाचं झाड आहे बघा. त्याच्या पारंब्या पण रुजले आहेत. खूप जुनं वाटतंय हे. आणि पक्ष्यांचा आवाज येतोय आणि खूप शांतता आहे. शहराच्या एवढ्या जवळ असून सुद्धा इथे एवढं गावच्यासारखं फील येणारं वातावरण आहे. मी पण पहिल्यांदाच आले इथे. तर मी हा स्पॉट डिस्कवर केला आहे माझ्या घराच्या जवळच. मी चालतसुद्धा येईन आता यापुढे कधी मला जर असं वाटलं खूप स्ट्रेसफुल तर मी इथे नक्की येणार संध्याकाळचं, किंवा असंच बसायला येणार. खरंच इथे स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटतं. दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. बघूया पुढे आपल्याला काय काय दिसतंय. इथे सुद्धा पहा, या काकी पावसाळ्याची तयारी करताना दिसत आहेत. सध्या जगभरातील परिस्थितीमुळे आपल्याला गॅस पुरवठ्याची समस्या भेडसावते. गावात मात्र याचं सोल्युशन आहे. गाव का महत्त्वाचं आहे हे आपल्याला अशा वेळी समजतं. लॉकडाऊनच्या वेळी सुद्धा लोकांना गाव हाच एक आधार होता. गावांमध्ये शहराच्या तुलनेत सुविधा भलेही कमी असल्या तरी जगण्यासाठी लागणारं सुख आणि समाधान मात्र भरपूर असतं. इथे एक एकदम मस्त स्पॉट दिसलाय. जुना साकव आहे एका छोट्याशा पर्यावर. आणि रस्ता जर बघितला ना तर तो सुद्धा लाल मातीचा आहे. तर इथे मला ना एक रातांब्याचं झाड दिसतंय. मी रातांबे काढत नाही, पण जाऊन बघून येते जरा जवळ. आणि हा बघा, इथे पाणी बागेला घालण्यासाठी पाट पण केलाय. मस्त वाटतोय. पुढे बघताना असं असं वळणं हे करत जाते. हल्लीच्या काळामध्ये पाटाचं पाणी दिसत नाही, आमच्या गावी पण नाहीये, पण इथे मला बघायला मिळालं तर बरं वाटतंय खूप. हे बघा किती जुन्या काळातल्या सारखं आहे सर्व. मागे कुत्रा पण आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाची तरी. कुत्रा पण ठेवलाय, तर उगाच आपण रिस्क नको घेऊया आणि जाऊया इथून. तो बघा बोलतोय आपल्यावर यायचं.
काजूचा सीझन चालू असल्यामुळे आपल्याला झाडाला बरेच काजू लागलेले दिसत आहेत. इथे धरण आहे दिसतंय कोदवलीचं, साहेबाचं धरण म्हणतात त्याला. आपण खाली जाऊन बघूया कसं दिसतंय ते. वाव, समोर पण बाग आहे एक, मस्त गेलंय. अजून पण त्याचं काम सुरू आहे. गुरं पण दिसतंय इथे, पांढरा बैल आहे वाटतं, खातोय काहीतरी. त्या बाजूला काम चालू आहे, आवाज येतोय लोकांचा तिकडून. बघा, हे आहे साहेबाचं धरण. हवा येते इथे मस्तपैकी, तुम्हाला दाखवते समोरून. बघा कसा रस्ता आलाय लाल मातीचा मस्तपैकी. हे नवीन केलेलं दिसतंय आणि हे वाटतं जुनं होतं. या बाजूला ते बगळे पण दिसत आहेत बघा. अजून थोडं पुढे जाऊया तिकडे पलीकडे. हे बघा कसं दिसतंय आजूबाजूने सर्व डोंगर आहे आणि मधून ही कोदवलीची नदी जाते. बगळे बसलेत समोर, एन्जॉय करतायत. गुरं पण येतात इकडे. इथे बघा नदीच्या काठावर निवांत बसल्यावर तिथे किती मस्त वाटेल. हवा वाहते बघा कशी झाडांमधून. माणसांचा आवाज नाही का कसलं काय, दुसरी गर्दी नाही, फक्त शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि थंड हवा. या बाजूने रस्ता बंद आहे वर जायला, मातीचा रस्ता आहे. ते कदाचित कामगारांसाठीच असेल. आपण वर जाऊया थोडंसं. इथून बघा, इथे ऊन पण नाही लागत आहे मला. समोर म्हशी चरतायत. ही आहे कोदवलीची नदी, त्याच्यावरती हा जुना पाटबंधारा दिसतो एक, आणि हा नवीन केलेला आहे. ही नदी पुढे जाऊन राजापूरला अर्जुना नदीला मिळते. मग अशी आपण तिकडे खाली होतो आणि आता आपण टॉप व्ह्यू घेण्यासाठी इथे वरती आलेलो आहोत. तर बघू शकता की आत्ताच किती छान वाटतंय हे. तर आपण इमॅजिन करू शकतो की पावसाळ्यात किती मस्त वाटत असेल इथे. ते बघा ते बघा ते बघा, म्हशींचा कळप आला इकडे आणि काय चालू आहे बघा त्यांची मस्ती. अरे बापरे. बघून झालंय. आता आपण पुढे निघूयात आणि पुढे बघूया आपल्याला काय काय दिसतंय. चला. नदीच्या कडेकडेने वाडीत जाणाऱ्या एका रस्त्याने आपण पुढे जातोय. इथे एक साकव दिसलंय मला नदीवरती, आपण त्याच्यावरती जाऊन बघूया. आणि इथे काजूची झाडं बघा केवढी आहेत लावलेली. वा मस्त. संध्याकाळचे काही तरुण इथे फिरायला आले. आपण पण आलो आहे तिथे फिरायला. मस्त स्पॉट आहे हा. हे बघा इथे काही मुली आपल्याला कपडे धुताना दिसत आहेत आणि एक दादा पण आला त्यांच्याबरोबर.
अंघोळ करतोय पाण्यामध्ये. आमच्या गावी ना लहानपणी आम्ही पण असंच जायचो. कपडे धुतात आणि भांडी पण घासतात. टेबल वगैरे आणलेत. आणि इथे बघा समोर या साईडला मुलं खेळत आहेत आणि त्याच्या बाजूलाच जी नदी आहे ना तिकडे मासेमारी करतात वाटतं छोटी मुलं. मस्त परिसर आहे हा. किती सुंदर गाव आहे हे. अजूनही या गावामध्ये बरीच तरुण मंडळी राहतात. लहान मुलं दिसत आहेत. गुरांनी, झाडांनी, माणसांनी भरलेलं गाव आहे हे. संपन्न गाव आहे. इथे एक छोटा मुलगा दिसतोय आपल्याला. रिक्षा वगैरे जाते इथून. ए कुठे जातो? नाव काय तुझं? भावेश. काय? भावेश. भावेश. कितवीत आहे? मंगळवाडी. कुठे? मंगळवाडी. अंगणवाडीत आहे. तू इथे काय करायला आला? काय नाही. खेळत होता तू? नाही. मग तू नाही पोहायला गेलास पाण्यात? कुठं? इथे खाली. जा. तुझं घर कुठे आहे? तिकडं. कुठे तिकडं? वरती. मी येऊ तुझ्या घरी? नको येऊ. मला यायचं होतं तुझ्या घरी. का? तुझ्याबरोबर खेळायचं होतं मला. काय? तुझ्याबरोबर खेळायचं होतं. तुझ्याकडे गाई आहेत? हाय. मला वासरू आहे? हाय वासरू घरात. घरात आहे. मला दाखवशील तुझं वासरू? स्वतः दाखव. हा? हा सकाळी दाखव. का आता झोपलंय ते? नाही बसला. काय? बसलाय. बसलाय तो? केवढं वासरू आहे? एवढं आहे. एवढं आहे? एवढं आहे. एवढं आहे. तुला मारतं ते? नाही मारत. तिथे सिंगर मारती होती. मग त्याची मम्मी मारते? ती गाय मारता. मारते? या कोण रे? या काय? ह्या कोण आहे? तूच सांग बघ. ह्या कोण दिसताय? तूच कोण दिसताय? या तू आहेस? टाटा कर. लाजतो. या छोट्या मित्राशी गप्पा मारून आपण परत पुढच्या प्रवासाला निघालो. कोदवली गावात बऱ्याच वाड्या आहेत आणि सर्वच वाड्या निसर्ग सौंदर्याने सजलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातल्या काही वाड्या पाहिल्या. भविष्यात आपण अशीच नवनवीन गावे, ठिकाणे एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला पाहायला ते आवडेल याची मला खात्री आहे. त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण वाडीतून बाहेर पडून मुंबई गोवा हायवेवर पोहोचलेलो आहोत. हा सुद्धा कोदवली गावचाच भाग आहे. इथून मी माझ्या कोदवलीतल्या घराकडे निघालेले आहे. हा जो कोदवली गावचा भाग आहे तिथे संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी राजापूर शहरातून बरीच लोक येतात. संध्याकाळच्या वेळी खूप मस्त वातावरण असतं इथे. इथून दिसणारा सनसेट तर पाहण्यासारखा असतो. या मार्गाने जर प्रवास करत असाल तर इथे नक्की थांबा. लोकल पदार्थांचा आस्वाद घ्या. तुम्हाला नक्की आवडेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.